संजय राऊत हा स्वतःच्या देशामधल्या मुलांना, युवकांना मंदबुद्धीचं संबोधतोय. हे मंदबुद्धीचेच लोक आहेत. स्वतः संजय राऊतची बुद्धी भरकटलेली आहे आणि ह्या युवकांना काय दिशा द्यायची हे देण्यापेक्षा तो कसा मंदबुद्धीचा आहे हे सिद्ध करण्याचा संजय राऊतचा खटाटोप आहे. म्हणून अशा माणसाच्या विचाराशी कोणी सहमत होणार नाही आणि त्याला कोणी पाठिंबाही देणार नाही. मंदबुद्धीचे तुमच्याकडे असलेले सर्व जे नेतेगण आहेत त्याच्यामुळे तुमचा पक्ष थंडावलेला आहे. त्याची तुम्ही काळजी करा. आमचा युवक हा आजही तेवढा ताकदीचा आहे, आजही तेवढा जोशाचा आहे आणि तो जो काही निर्णय घेतो तो विचारपूर्वक घेतो. ही परंपरा आमच्या देशाला लाभलेली आहे. काँग्रेसने जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पेट्रोल डिझेल दरवाढीवर टीका आहे. त्या संबंधातील चुनाव खर्च मोदी ते बघा, आता हे सर्व विरोधी पक्ष यांच्याकडे कोणताही विषय नसल्यामुळे त्यांना देशाच्या घडामोडीमध्ये काय योगदान द्यायचंय याची काही काळजी नाहीये. आज देशामध्ये जो काही पेट्रोल डिझेलचा तुटवडा होण्याची शक्यता आहे त्याचा प्रिकॉशन म्हणून आपण हे उचललेलं पाऊल आहे. उद्या जर एखाद्याने भरपूर पेट्रोल वापरायचं असेल तर त्याला काही हातकड्या घातल्या जाणार नाही. परंतु देशहितासाठी जर काही काम करायचं असेल तर थोडं पेट्रोल वाचवलं पाहिजे. हे भावनिक आव्हान सुद्धा पंतप्रधानांनी केलंय आणि ते देशाच्या हितासाठी केलं. थोडं दर वाढवलंय. आता दर वाढणार, इंधन आता कोणत्या गोष्टीचे दर वाढले नाहीत. हे युद्ध चालू असताना या अशा प्रकारचे दरवाढ ही सगळीकडे झालेली आहे. आपल्या भारतातच झाली आहे आणि जगात कुठं झाली नाही अशातला प्रकार नाहीये. म्हणून हे सगळे चटके, युद्धाचे चटके हे प्रत्येकाला लाभणार आहेत. या सगळ्या परिस्थितीतून आदित्य ठाकरे यांनी सुद्धा टीका केली असून त्यागाचा दिखावा करणाऱ्यांचा दुप्पटेपणा समोर आला. आता या गोष्टीवर जास्त चर्चा करणं योग्य नाही. चल आता बस मला जायचं चालू. सर प्लीज एक सर पेट्रोल